मधील भोंदू शिवबाबाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समोर आलंय। भूतबाधा उतरवण्यासाठी मुलीला मारहाण करत असल्याचं समोर आलंय। तर भोंदू बाबावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी सुद्धा अनिसने केली आहे। 2 दिवसांपूर्वीच दारू सोडवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही बातमी आपण पाहतोय बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील तथाकथित बुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरण्याच्या बहाण्याने तिला जी मारझोड केली, तिचे जे केस उपटले, हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अनुसूची 1 नुसार गुन्हा आहे। अशा प्रकारे भूत उतरण्याच्या बहाण्याने मारझोड करणे, केस उपटणे, अघोरी उपचार करणे हा गुन्हा असून त्यानुसार तात्काळ त्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि या बाबास अटक व्हावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती करीत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, आपण पाहतोय बुलढाण्यामधली ही घटना पहिली नाहीये, कितीतरी घटना अशा घडलेल्या आहेत, मात्र यावर आळा बसावा यासाठी काय उपाययोजना करण्यात येतात? सध्या खरं जर पाहिलं तर याच भोंदू बाबाचा 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ जो आहे हा एका व्यक्तीला दारू सोडवण्याच्या नावाखाली बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हायरल झाला होता। त्या अनुषंगाने पोलिसांनी या व्हिडिओची जी गंभीर दखल घेतली होती आणि रायपूर पोलिसांनी त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे। परंतु आता जो एक व्हिडिओ नवीन समोर आलाय त्यामध्ये हा महाराज या मुलीला मारहाण करतोय आणि या व्हिडिओमध्ये जो संवाद आपण ऐकला तर त्या मुलीच्या अंगातील जी भूतबाधा आहे हे काढण्याचा तो संवाद जो आहे तो आपल्याला ऐकू येतोय। त्यामुळे आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे संतप्त झाली आहे। त्यांनी आता या महाराजांवर जे आहे हे जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। हा जो भोंदू बाबा आहे, शिवा महाराज म्हणून याचं नाव आहे, हा गेल्या 18 वर्षापासून घाटनांद्रा या गावाच्या जवळ एका आश्रमामध्ये हा व्यसनमुक्ती केंद्र चालवतोय आणि त्यामुळे आता हे केंद्र देखील बंद करण्यात यावे अशी मागणी देखील केली जात आहे। त्यामुळे आता या महाराजांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार। बरोबर आहे, आणि पुढची कारवाई सुद्धा काय होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।